नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत. बघा, आपण आज अशा एका ग्रीन एनर्जीच्या स्टॉकबद्दल डिस्कस करणार आहोत, जे की स्टॉक ग्रीन एनर्जीमध्ये काम करते आणि स्टॉकचं नाव असं आहे, कंपनीचं नाव असं आहे की झोडियाक एनर्जी लिमिटेड. आणि या स्टॉकची जर सध्याची प्राईस जर बघितली मित्रांनो, तर ₹250 आपल्याला सध्याची स्टॉकची प्राईस दिसते. आणि वन डेला म्हणजे आज एका दिवसामध्ये या स्टॉकने 2% पर्यंत तेजी का घेतली, याचं कारण काय असू शकते? तर मित्रांनो, याचे कारण हेच की या कंपनीचा रिझल्ट अनाउन्समेंट झालेला आहे. 7 तारखेला रिझल्ट अनाउन्समेंट झालेला आहे या कंपनीचा, या स्टॉकचा. आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीनं या स्टॉकचा रिझल्ट आलेला आहे. आणि रिझल्ट आल्यामुळं या स्टॉकमध्ये इथली तेजी आपल्यासमोर दिसते. बघा, स्टॉक चांगला आहे आणि कंपनी खूप छान पद्धतीची आहे. आणि या स्टॉकचं फंडामेंटलवर नजर टाकलेली होती. आपण एक वेळेस बघितलेलं होतं, फंडामेंटल चेक करून घेतलेलंच आहे आपण ऑलरेडी. तुमच्यासमोर मांडण्याचा हा उद्देश की या कंपनीमध्ये तेजी येण्याचं कारण काय, तर याचे रिझल्ट आलेले आहेत. आणि आपण हे रिझल्ट आपण एक वेळेस बघून त्या अगोदर बघूयात. 6 महिन्याचा रिटर्न जर बघितला आहे कंपन्या, तर एक 100% पर्यंत चांगला रिटर्न मिळून दिलेला आहे मागील 6 महिन्यामध्ये. आणि मॅक्सचा जर विचार करूयात, कंपनी कधी मार्केटला लिस्ट झालेली आहे, जानेवारी 2022, म्हणजे पूर्ण 22 गेला आणि पूर्ण 23 गेला. एक 2 वर्षामध्ये या कंपनीने जवळपास 575% पर्यंत चांगला रिटर्न दाखवलेला आहे. मित्रांनो, कुठल्याही कंपनीचा, कुठल्याही कंपनीचे रिझल्ट जर चांगल्या पद्धतीने दरवेळेस जर रिझल्ट चांगले येत असतील, तर ती कंपनी आणखीन वरच्या दिशेने चालली जाते, बरोबर आहे. तर त्यासाठी आपल्याला रिझल्ट पाहणं गरजेचं असतं. ज्या कंपनीचे रिझल्ट चांगले येतील ते स्टॉक कधीही नेहमी गतीमध्येच राहतो, कधीही डाऊन जात नाही. बघा, तर त्यासाठी आपल्याला कुठल्याही कंपनीचे रिझल्ट अनाउन्समेंट झाल्याच्यानंतर रिझल्ट आपल्याला त्या कंपनीचे चेक करणं गरजेचं आहे. तर आपण चला साईटवर जाऊन बघूयात की या कंपनीचे रिझल्ट कशा पद्धतीने आलेले आहेत. तर बघू शकतो आपण, इथं मी ओपन केलेलं आहे. आपण रिझल्ट बघू शकतो, इथं कंपनीचं नाव बघू शकतो, झोडियाक एनर्जी लिमिटेड. आणि बघूयात आपण या कंपनीचा आता रिझल्ट कशा पद्धतीनं दिसतो आपल्याला. बघा, इथे इन्कम फॉर ऑपरेशन, रिन्युअल फॉर द ऑपरेशन, अदर इन्कम. आणि टोटल इन्कम इथं बघू शकतो आपण, या रेंजमध्ये बघू शकतो. इथं बघा, टोटल इन्कम जर बघितला मागच्या वर्षीचा 31/12/2022 हे इथं दिसते आपल्याला, 31/12/2022. आणि त्याच्यानंतर मधल्या क्वार्टरमध्ये 30/9/2023. आणि आत्ताचा हा रिझल्ट आताचा दिसतो 31/12/2023. बघा, तर इथं आपण मागच्या वर्षीचा जर बघितला, तर 31/12/2022मध्ये जर रिझल्ट असेल कंपनीचा, तर एक 2500 म्हणजे 2,502 करोड इतका रिझर्व होता. आणि मागच्या क्वार्टरमध्ये 3,445. आणि आत्ताच्या क्वार्टरला या बघा, आता या नंबरला 31/12/2023मध्ये कंपनीचा रिझल्ट असा आलेला आहे, 4,710 करोड. म्हणजे बघा, इथून क्वार्टर पण या कंपनीमध्ये जंप आहे. आणि इयर पण या कंपनीमध्ये जंप आहे. म्हणजे या क्वार्टरमधून पण एक कंपनीनं रिझल्ट चांगला दिलेला आहे आणि वर्षाहूनही या कंपनीनं चांगल्या पद्धतीचा या कंपनीनं आपल्याला रिझल्ट दाखवून दिलेला आहे. चला आपण तर याच्यानंतर बघूयात टोटल एक्सपेन्स. इथं बघू शकतो आपण टोटल एक्सपेन्स किती आहेत कंपनीचं. तर बघा, 2364 करोड होतं पहिलं, त्याच्यानंतर मधल्या क्वार्टरमध्ये 3272 आणि आता झालेलं आहे 4297, बरोबर आहे. तर हेही वाढलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला बघायचं असेल, तर टॅक्स एक्सपेन्स, टोटल टॅक्स एक्सपेन्स इथं बघू शकतो. म्हणजे टॅक्स वगळता कंपनीला इन्कम किती पद्धतीनं झालेलं आहे बघू शकतो, 13.31. आणि त्याच्यानंतर मधल्या क्वार्टरमध्ये होतं 24.93. आणि आत्ता झालेलं आहे 117.76. आणि जर आता लास्टचं बघायचं, तर अर्निंग पर शेअर इथं बघू शकतो आपण कोपऱ्यामध्ये लास्टला. अर्निंग पर शेअर जर बघितला, तर मागच्या वर्षी 0.78 होता. आणि त्याच्यानंतर मधल्या क्वार्टरमध्ये 1.1. आणि आत्ताचं जर बघितला, तर 2.1. म्हणजे 100% इथून एका क्वार्टरमध्ये 100%पेक्षाही जास्त जंप या कंपनीमध्ये आपल्याला दिसून येते रिझल्टमध्ये. तर मित्रांनो, खूप चांगला असा या कंपनीचा रिझल्ट आलेला आहे आपल्यासमोर. आणि आपण एक वेळेस आपण या कंपनीचं परत एक वेळेस फंडामेंटल चेक करूयात. इथं बघू शकतो आपण, इनकॉर्पोरेट इन 1992, झोडियाक एनर्जी लिमिटेड इन द बिझनेस ऑफ द इन्स्टॉलिंग सोलर पॉवर आणि जनरेशन प्लांट. ही कंपनी सोलर पॉवरमध्ये प्लांटमध्ये ही कंपनी काम करते. तर या कंपनीचा आपण मार्केट कॅप बघूयात. सुरुवातीला मार्केट कॅपचा जर विचार केला, तर 368 करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे. म्हणजे खूप छोटी कंपनी आहे. करंट प्राईस जर बघितलं, तर ₹252 करंट प्राईस दिसते. आणि स्टॉकचा पी जर बघितला, तर आपल्याला 53चा स्टॉकचा पीईसुद्धा दिसतो. आणि ROIC बघितलं तर 11%. आणि ROE बघितलं तर 8%. आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर 10%. बघा, आपण या कंपनीचा परत एक वेळेस सेल बघूयात. मार्च
मध्ये 6 करोड, त्यानंतर 9, त्याच्यानंतर 10, 9, 9, 17, 38, त्याच्यानंतर 63, 68, 100, 143, 138 आणि 176, म्हणजे कंपनी नंबर चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करताना आपल्या समोर दिसते. नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर सुरुवातीला 0 होतं, 2 करोड, त्याच्यानंतर 3, 3, 4, 5, 3 आणि आता 7, म्हणजे कंपनी नेट प्रॉफिट आणि सेल चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करताना दिसते. आणि या कंपनीवर जर कर्ज बघितलं आपण तर 39 करोड या कंपनीवर कर्ज आहे. आणि रिझर्वचा जर विचार केला तर 24 करोड या कंपनीवर रिझर्व आहे. एनर्जल सोलर प्लॅन्टमध्ये कंपनी काम करते, तर या कंपनीला कर्ज घेणं आहे. आणि त्याच्यानंतर आपले मोठाले प्लॅन्ट म्हणजे एनर्जीमध्ये असं आहे मित्रांनो की सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट खूप जास्त असते, त्यामुळे या कंपनीवर कर्ज थोडंसं असू शकते, हे लक्षात आपल्या असणं गरजेचं आहे. मोठमोठाले प्लॅन्ट या कंपनीला टाकावे लागतात, त्यासाठी यांच्यावर थोडंसं कर्ज असणं एक साहजिक आपण धरू शकतो. या कंपनीचा जर इन्व्हेस्टरचा जर प्रॉब्लेम जर बघितला आपण शेअर होल्डिंगमध्ये जर विचार केला तर प्रोमोटरकडे जवळपास 72% आपल्याला होल्डिंग दिसते. आणि बाकी जर उर्वरित जर असेल तर ही पब्लिककडे आपल्याला 27% या कंपनीमध्ये आपल्याला होल्डिंग दिसते. तर प्रोमोटरकडे चांगल्या पद्धतीची होल्डिंग आहे आणि नवीन स्टॉक आहे. आणि या कंपनीमध्ये कधीही स्कोप येण्याची शक्यता आहे, कारण ग्रीन एनर्जीमध्ये कंपनी काम करते, मोठमोठाले या कंपनीचे प्लॅन्ट आहेत. बघू शकतो आपण साईटवर आल्याच्यानंतर आपल्या लक्षात येऊन जातात की कंपनीचे सोलार म्हणजे कंपनीचे प्लॅन्ट कशा पद्धतीचे आहेत आणि कंपनी कशामध्ये काम करते. सोलारमध्ये काम कंपनी करते, मोठमोठाल्या घरांवर, मोठमोठाल्या बिल्डिंगवर किंवा अन्य खुल्या जागेमध्ये हे मोठमोठाले या कंपनीचे प्लॅन्ट ही कंपनी टाकत असते. मित्रांनो, मॅक्समध्ये जर बघितलं या कंपनीचा तर चांगल्या पद्धतीने रिटर्न दिसतो आपल्याला. आणि एका बऱ्याच दिवसात हा स्टॉक एका रेंजमध्ये होता आणि एका रेंजमध्ये असतानाही सुद्धा कमी दिवसामध्ये या स्टॉकने चांगली जंप घेतलेली आहे. आणि मी प्रत्येक वेळेस सांगतो की या कंपनीचे प्रत्येक वेळेस रिझल्ट चांगल्या पद्धतीने आलेले आहेत आणि म्हणूनच या कंपनीनं एक कमी दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला आहे. 2 वर्षामध्ये 575% म्हणजे खूप जास्त होतात आणि आणखीन इथून वाढण्याची भयानक शक्यता या कंपनीमध्ये ग्रोथ येण्याची चांगली शक्यता दिसते, आपल्या नजरेसमोर दिसते. आणि कंपनीचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने आला म्हणजे इथून आणखीनही हा स्टॉक जंप घेण्याच्या मार्गावर आहे. आणि भविष्यात तर ग्रीनमध्ये काही विषय नाही, ग्रीनमधले जेवढेही स्टॉक आहेत तेवढे चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतील. फक्त त्याआधी आपल्याला बघणं गरजेचं आहे, कंपनीचं मॅनेजमेंट बघणं गरजेचं आहे, कंपनीवर कर्ज वगैरे बघणं गरजेचं आहे आणि इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे आहेत कंपनीमध्ये हे बघणं गरजेचं आहे. आणि त्या अगोदर बघणं गरजेचं आहे आपल्याला कंपनीचे प्रत्येक क्वार्टरली रिझल्ट कशा पद्धतीने आहेत. ज्या कंपनीमध्ये चांगले रिझल्ट येत आहेत अशा कंपनीमध्ये आपल्याला आपली कॅपिटल आपल्याला थोडी वाढवत अशा कंपनीसोबत आपल्याला लाँग टर्मसाठी चालायचं असते. ज्या कंपनीमध्ये रिझल्ट डाऊन दाखवत आहेत अशा कंपनीमध्ये आपण होल्ड करावी आणि ज्या कंपनीचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने येत आहेत अशा कंपनीमध्ये आपण नेहमीच आपली कॅपिटल आपण थोडी वाढवत चालावी. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि नवीन जर कोणी चॅनलला व्हिजिट केला असेल तर सबस्क्राईब करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.